नमस्कार मंडळी. आता तुम्ही म्हणाल असलेच नमुने तुमच्या वाट्याला कश काय येतात? ते येतात. काय करायचं त्याला? एक जणाचा फोन आला. म्हटलं मी रिटायर प्राचार्य आहे. म्हटलं बोला साहेब. मला वाटलं वाचक असेल. तुम्ही म्हटलं काय विशेष? नाही म्हणे तुमचं पुस्तक फार भारी आहे, फार गाजतंय. असे तसे. म्हटलं सर पुस्तक वगैरे कधी वाचलं? धन्यवाद वाचल्याबद्दल. तर ते म्हणले वाचले नाही. फेसबुकवर जे लोक लिहित आहेत ना, ते पाहून मी सांगतोय. मी असा शांत राहिलो. आता जसं आलोय. माझे प्राचार्य रिटायर्ड प्राचार्य आहे, म्हणजे त्यांच्या पेन्शनचा अंदाज तुम्ही घ्या. तरीही मी शांतपणे ऐकून घेतलं. म्हटलं सर पुस्तक जरूर वाचा पूर्ण. ते म्हटले त्याचं काय नाही, पुस्तक कधी वाचता येईल. मग त्यांनी मला सल्ले द्यायला सुरुवात केली. तर इतके वेळ मला सल्ले दिले की डोक्याची तिडीकच हल्ली माझ्या. ते मला असं म्हटले की महाराष्ट्रात जे काय आय टी आहे त्या आय टीतल्या मुलांची परिस्थिती फार भयंकर आहे, गरिबी आहे. तर त्या वेगवेगळ्या आय टी आयमध्ये जाऊन त्या पोरांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या डोळ्यात काय आहे, त्यांची गरिबी किती आहे, किती वाईट परिस्थिती, याचा तुम्ही अभ्यास करा. कारण तुम्ही सुद्धा आय टी आय केलेलं आहे, तुमच्या इतक्या वेदना कुणाला समजणार नाहीत. मी म्हटलं ठीक आहे, करतो बा. तर ते म्हटले असं करा तसं करा, औंध आय टी आयला जा तुम्ही, या आय टी आयला जा. मी 30 वर्ष सर्व्हिस केलेली आहे त्याच्यामध्ये. मी म्हटलं चांगलं आहे, तज्ज्ञ माणूस दिसतोय. बरं म्हटलं मी आय टी आयत जाईल, त्या मुलांचा अभ्यास करील, सर्वे करील, काही जणांच्या मुलाखती घेईल, जे गरजू आहेत त्यांचा डेटा गोळा करील. ह्या डेटाचं नेमकं करायचं काय? तर ते म्हटले काय नाही करायचं, तुम्ही अभ्यास करा. मी म्हटलं पण का करू मी अभ्यास? मी अभ्यास का करू? मी माझी नोकरी पाणी सांभाळून माझा वाचनाचा माझा मोठा व्याप असतो, माझं लिखाण चालू असतं, हे सोडून मी ते का करू? तर ते म्हणे करा. बरं म्हटलं मी असा डेटा काढला, गोरगरीब गरजू विद्यार्थी जर आय टी आयच्या क्षेत्रामध्ये आढळले तर तुम्ही त्यांना आर्थिक मदत करणार का? तर ते म्हणे ते नाही, मदत नाही करणार. मदत नाही करणार म्हणे. म्हटलं मग डेटा काढायचा कशाला? लग्न करायचंच नाही तर सुपारी फोडताच कशाला म्हटलं तुम्ही? मग ते म्हणले तसं नाहीये. मग हे बोलता बोलता ते फक्त त्यांच्या मुलांचीच वाहवा सांगायला लागले. एक मुलगा माझा रशियाला आहे, एक मुलगा इकडे आहे, सुनबाईला 5 लाख पगार आहे, पोराला 8 लाख पगार आहे, धाकट्या पोराला 3 लाख पगार आहे. माझी बायको सुद्धा रिटायर्ड आहे, तिला सुद्धा पेन्शन आहे. घरात 3-1 लाख पेन्शन आहे. ती मस्त बंगला बांधलाय, पुण्याला फ्लॅट आहे. रशियात पोरांनी बंगला घेतलाय. प्रत्येक 2 मिनिटाला फक्त पोराचं भूषण तो सांगत होता तो माणूस. प्रत्येक 2 मिनिटाला. आणि सुनेचं भूषण सांगत होता. आणि मी नेमकं पुन्हा पुन्हा त्या माणसाला त्याच मुद्द्यावर आणून सोडत होतो की आयटीआयचा गरीब मुलांचा सर्वे केल्यानंतर जो डेटा येईल त्याच्यावर काय करायचं, तुम्ही आर्थिक मदत कराल का? किंवा आमची आदिवासी आश्रम शाळा आहे, त्या आदिवासी आश्रम शाळेला तुम्ही मदत कराल का? तर प्रत्येक गोष्टीला नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही, त्याची गरज मला वाटत नाही. मग त्याची गरज वाटत नाही, मग तुम्ही मला सर्वे करायला का सांगता? मी काय तुमच्या बापाचा नोकर आहे? हा का पाहुण्याच्या गाठीने साप मारायचं काम चाललंय तुमचं? का तुम्ही रिटायर झालाय म्हणून रिकामे उद्योग सुचत आहेत तुम्हाला? हे मी त्यांना बोललो नाही की मला आता सुचतंय. पण मला एक सांगा, म्हणजे ह्या माणसानं 30 वर्ष सरकारी सेवा केली आणि ज्या क्षेत्रात काम केलं, ज्या क्षेत्रात सेवा केली, तिथल्या विद्यार्थ्यांचं मन या माणसाला जाणता आलं नाही. कधी आयुष्यात कोणाला चारण्याची मदत या माणसाने केली नाही. मी काढली त्यांच्या मित्रांकडून ही माहिती. चारण्याची मदत केली नाही. आणि आता हा माणूस मला गोरगरीब विद्यार्थी जे आयटीआयत शिकतायत त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांना काय अडचणी आहे, याचा अभ्यास करायला सांगतोय. आणि अभ्यासाचं करायचं काय? तर काय नाही करायचं म्हणतो, तुम्ही फक्त अभ्यास करा. वा रे वा, म्हणजे आम्ही रिकाम टेकडे आहे का? हा, तुमच्या घरात 10-20 लाख रुपये महिन्याला येत आहेत वेगवेगळ्या मार्गाने, त्याच्यातून तुम्हाला 1 रुपया खर्च करायची इच्छा नाही. आणि लोकांनी मात्र अभ्यास करून त्यांचा वेळ घालवायचा का? आम्ही तो आमचा अभ्यास करूही, त्याच्यावर आम्ही सोल्युशन सुद्धा काढू. कारण आम्ही प्रश्न निर्माण करणारी माणसं नाहीये, तर उत्तर शोधणारी माणसं आहोत. त्यासाठी आम्ही आदिवासी आश्रम शाळा चालवतो, ज्यात राहणं, खाणं, आरोग्य, शिक्षण सगळं मोफत करतो. गोरगरीब, वंचित, आदिवासी, भटके विमुक्त, विधवा, परित्यक्त्या
यांची सगळी मुलं आम्ही सांभाळतो गेली 17 वर्ष. आम्ही फक्त बोल घेवडे नाहीये, नुसतं बोलतो आणि सोडून देतो नाही, तो जे बोलतो तेच करतो. विचार आणि कृतीत कमीत कमी अंतर ठेवून वागतो. पण हे असले जे सरकारी अधिकारी ना, ज्यांनी सरकारी कामं करताना सुद्धा सेवा नीट केलेली नाही आणि रिटायर झाल्यावर सुद्धा हे नीट राहत नाही, दुसऱ्याला त्रास देतात. मध्येच त्यांची बायको सुद्धा माझ्याशी बोलली, अहो यांचे हे फार संवेदनशील आहेत, हे फार मग असं आहे तसं आहे. म्हटलं मॅडम हे संवेदनशील आहेत ना, मान्य आहे ना, मग हे मला जे काम सांगतायत ना की आढावा घ्या आणि तुम्ही अभ्यास करा, त्याचा एक रिपोर्ट तयार करा, ते केल्यानंतर मी त्यांना मॅडम हेच म्हणतोय की एक तरी मुलगा तुम्ही दत्तक घ्या ना. आयटीआयत जाणारा, सरकारी आयटीआयत जाणारा एखाद्या गरीब मुलाला दत्तक घ्या, त्याच्या शिक्षणाची फक्त 2 वर्ष जबाबदारी घ्या. तर ते नाही म्हणतायत. नाही ते फार संवेदनशील आहे, तो आमचे फार संवेदनशील आहे. याला संवेदनशील नाही म्हणत, संवेदनशीलपणा नाही म्हणत मॅडम, याला पळपुटी लोक म्हणतात म्हटलं. मी स्पष्टच बोललो. तेव्हा त्या मॅडम म्हणल्या, अहो तुमचं पुस्तक लय भारी आहे आणि असं तसं माझ्या मुलांनी सुद्धा फेसबुकवर पाहिलं. अहो फेसबुकवर पाहिलं पण तुम्ही वाचलंय का? पुस्तक आणून वाचलंय का? नाही म्हणे ते वाचलं नाही आणि बघणार आहे आम्ही लायब्ररीत. या नगरात 3 लाख रुपये पेन्शन येते आणि लायब्ररीत जाऊन पुस्तक बघणार आहे. आणि दर 2 मिनिटाला ती बाई सुद्धा सांगते, माझा मुलगा इकडे आहे त्याला 4 लाख पगार आहे, माझी सून तिकडे आहे तिला 5 लाख पगार आहे. अरे काय तुमची जिंदगी आहे आणि काय तुम्ही वागताय आणि काय तुम्ही बोलताय आणि काय समाजाला त्रास देताय. अरे माझी बौद्धिक वेळ घेतली तुम्ही, माझी बौद्धिक संपदा तुम्ही वापरली आणि 38 मिनिटं माझा आयुष्यातला महत्वाचा वेळ वाया घालवलेला आहे. तुम्हा सगळ्यांना विनंती ऐकणाऱ्यांना, असल्या लोकांचे जर कॉल आले ना, टू द पॉइंट बोला म्हणायचं. आणि परत तो माणूस मला व्हॉट्सअपवर सुद्धा त्रास देतोय. मग काय कधीपासून अभ्यासाला सुरुवात करताय? वाहन काढली पाहिजे कातड्याची यांना. पाहुण्याच्या काठीने साप मारता, आयुष्यभरात तुम्ही कधी काही चांगले कामं केले नाही नोकरीत असताना सुद्धा आणि पेन्शन घेऊन सुद्धा दुसऱ्याला त्रास देता. तुम्ही म्हणाल देवा झिंजड फार रब बोलतोय. रब बोलतोय म्हणजे त्या माणसाने इतकं डोकं खाल्लंय ना, म्हणजे फोन मधून कान फडीत आणायची जर सोय असते ना, कान फडवलंच असतं त्याला. पण वयाचा मान ठेवतो माझ्या एवढं, त्या माणसाला मुलं असतील पण त्या माणसाने नीट राहावा ना. हा नीट राहावा ना. 2-2 मिनिटाला माझ्या मुलाला एवढा पगार आहे, माझ्या मुलीला एवढा पगार आहे, माझ्या सुनाला एवढा पगार आहे आणि मी आताच 50 लाखाचा बंगला बांधलाय आणि आम्हाला 3 लाख पेन्शन येते आणि आमच्या घरात सोफा 3.5 लाखाचा आहे म्हणे. काय पेटवायचं त्या सोफ्याला? तुम्ही एखाद्या गरीब मुलाला 4 आण्याची मदत सुद्धा करू शकत नाही आणि स्वतःचं भूषण सांगता अख्ख्या गावाला. आता नाव घेतो तर तुम्ही विचारणार त्याचं नाव काय, तर नाव सांगणार नाही. कारण काय, जिनका नाम होता है वही बदनाम होते. हे बिननावाचे त्यांनी आयुष्यात कधी कोणाला मदत केलेली नाही, पण दुसऱ्यांची डोकी मात्र खाल्लेली. आणि माझं आता डोकं खाल्लंय आणि मी रागात असं नाही बोललेलो आहे. लय परखड बोललो, मला माफ करा, पण बोलणं गरजेचं होतं. कारण समाजात अशी सुद्धा माणसं आहेत, काय करीत तर काहीच नाहीत, पण दुसऱ्याला सल्ले देऊन दुसऱ्यांचे कुल्ले दुखावतात. फार तिडे खाल्लेली. मी एवढा रागाने आणि द्वेषाने कधी बोलत नाही, पण बोललेलं आहे. त्याविषयी मांडणं गरजेचं होतं, तो मांडला. मला काय तुम्ही काही म्हणा. धन्यवाद.